नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA BSc BCom द्वितीय वर्ष मराठी SSC मराठी कौशल्य विकास अभ्यासपत्रिका दुसरी यामध्ये आपण लेखन कौशल्य या घटकाचा विचार करत आहोत। यामध्ये लेखन कौशल्य म्हणजे काय, लेखन कौशल्याचे उद्दिष्ट, टप्पे, प्रकार, लेखन कसं केलं जातं, जाहिरात लेखन, मग वृत्तपत्र माध्यमातील जाहिरात, आकाशवाणी माध्यमातील जाहिरात, दूरदर्शन माध्यमातील जाहिरात आपण पाहिली। त्यानंतर संवाद लेखन काल पाहिलेलं आहे। आज आपणाला इतिवृत्त लेखन पाहावयाचं आहे। आजच्या युगामध्ये कोणत्याही संस्थात्मक कार्यालयातून कामाची पारदर्शकता व केलेल्या कामांची इत्थंभूत माहिती व आगामी सदस्यांना माहितीचा पुरावा उपलब्ध व्हावा म्हणून इतिवृत्त लेखन केले जाते। इतिवृत्त लेखन हे त्या संस्थेच्या कामाचा दस्तऐवज किंवा पुरावा असतो। इतिवृत्त लेखन म्हणजे संस्था व मंडळातून सर्व सभासदांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहमतीने केलेल्या कामकाजाचे वृत्तांत लेखन असते। घडलेल्या घटनांचे वृत्तांत लेखन सुद्धा इतिवृत्त लेखन होय। लोकशाही शासन प्रणालीत कायद्याने सरकारी, निमसरकारी व निरनिराळ्या संस्था स्थापन झालेल्या आहेत। शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी संस्था, कंपन्या, बँका, नगरपालिका, सहकारी कारखाने, सांस्कृतिक मंडळे आदीच्या कामकाजावर विशिष्ट नियमाची बंधने असतात। या संस्थांना नियमाच्या चौकटीत राहून आपली कामे करावी लागतात। कार्यालये, संस्था, कंपन्या, मंडळे यांना त्यांच्या दैनंदिन, वार्षिक, विशेष सभांच्या नोंदी या एका नोंदवहीत ठेवाव्या लागतात। या नोंदवहीतील तपशीलवार नोंदींनाच इतिवृत्त असे म्हटले जाते। या नोंद ठेवलेल्या घटनांच्या तपशीलवार त्या सभेच्या अध्यक्षाची सही घेऊन त्या सभेत घटित झालेल्या घटनांना कायदेशीर स्वरूप प्राप्त करून दिले जाते। या इतिवृत्ताचा उपयोग न्यायालयीन कामकाजात प्रथम पुरावा म्हणून केला जातो। इतिवृत्त हे कंपनी, संस्था, मंडळे याच्या वेळोवेळी होणाऱ्या सभेतील कामकाज, निर्णयाच्या नोंदी ठेवण्यासाठी, तसेच कंपनी सदस्यापुढे कंपनीच्या कार्याचा आढावा सादर करण्यासाठी, कंपनी परिक्षेत्राची पाहणी किंवा विशिष्ट घटना, समस्या, प्रश्नाची चौकशी, समितीचे निष्कर्ष सादर करण्याच्या हेतूने लिहिले जाते। या हेतून इतिवृत्ताच्या लिखाणाचे स्वरूप मात्र हेतूनुसार बदलत जाते। एकूणच सर्वसाधारणपणे पुढील प्रसंगाच्या निमित्ताने इतिवृत्त लिहिली जातात। संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यासाठी इतिवृत्त लिहिले जाते। विशिष्ट कालखंडानंतर संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी इतिवृत्त लिहिले जाते। विशिष्ट प्रश्नाच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचे निर्णायक मत मांडण्यासाठी, संस्थेसमोरील निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी, नवीन कारखाना, व्यवसाय, बँक, उद्योग सुरू करण्यापूर्वी प्राथमिक पाहणी निर्णय अहवाल सादर करण्यासाठी, संस्थेच्या वतीने आयोजित केलेले परिसंवाद, चर्चा, सभेतील तपशील सादर करण्यासाठी इतिवृत्त हे लिहिले जातात। इतिवृत्ताचे प्रकार दोन आहेत। एक अहवालात्मक इतिवृत्त आणि दुसरं वृत्तांतात्मक इतिवृत्त। अहवालात्मक इतिवृत्त हे विशिष्ट हेतूने परिश्रमपूर्वक केलेले सर्वेक्षण असते। कंपनी, संस्था, पतसंस्था, साखर कारखाने, महामंडळे इत्यादी कामकाजासंबंधी संमत केलेल्या ठरावाबाबत अहवालात्मक माहिती दिलेली असते।
इतिवृत्त लेखनात नवीन उद्योग, व्यवसाय, कारखाना सुरू करण्यासंबंधी तपशीलवार माहिती जमा केली जाते. यात संशोधन केलं जातं, वस्तुनिष्ठ निरीक्षण केलं जातं आणि एकूणच संपूर्ण तपशीलवार अहवालाचं लेखन केलं जातं. त्याला अहवालात्मक इतिवृत्त असं म्हटलं जातं. अहवालात्मक या प्रकाराचे तांत्रिक व वर्णनात्मक असे उपप्रकारही पडतात. वर्णनात्मकतेचे पुन्हा माहितीपर्यंत चिकित्सक असे 2 प्रकार पडतात. आणि दुसरं आहे वृत्तांतात्मक इतिवृत्त. वृत्तांतात्मक इतिवृत्तमध्ये घडलेल्या घटनेची तपशीलवार वृत्तांतवजा माहिती घेतली जाते. एखाद्या सभेचे कामकाज असेल, घटनावृत्त असेल, पाहणीवृत्त असेल, अशा पद्धतीचं इतिवृत्त त्यामध्ये लिखाण केलं जातं. एखाद्या सभेचे कामकाजात इतिवृत्त होऊ शकते, तर सभेत घेतलेले निर्णय व ठराव याची नोंद अनुक्रमाने या वृत्तांतात्मक इतिवृत्तामध्ये केली जाते. हे ठराव अचूक शब्दामध्ये सुस्पष्ट भाषेत आटोपशीरपणे लिहिले जातात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहेत आणि त्यामध्ये काय ठराव झाला, काय ठराव पास झाले, काय निर्णय घेण्यात आले या संदर्भाचं वृत्तांतात्मक इतिवृत्त लिहिलं जातं. या वृत्तांतात्मक इतिवृत्ताचे सभावृत्त, घटनावृत्त आणि पाहणीवृत्त असे प्रकार पडतात. या प्रकारामध्ये सभावृत्ताचे कार्यकारी मंडळ, सभावृत्त व वार्षिक सभावृत्त असे 2 उपप्रकार पडतात. वरील सर्व प्रकार इतिवृत्ताचे त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेले असतात. इतिवृत्त लिहिताना कोणती काळजी घ्यावयाची, तर इतिवृत्त लेखनाची जबाबदारी चिटणीस आणि सचिवाची असते. संस्थेच्या कार्यालयाच्या माहितीचा दस्तावेज म्हणजे इतिवृत्त लेखन असतो. संस्थेच्या कामकाजाची कायदेशीर नोंद इतिवृत्त लेखनामध्ये असते. इतिवृत्त लेखन करणारा लेखक मात्र तज्ज्ञ असावा लागतो, अनुभवी असावा लागतो, हुशार असावा लागतो आणि त्याला बाह्य परिस्थितीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इतिवृत्त लेखन संक्षिप्त स्वरूपात असावे, मोजक्या शब्दातून मुद्देशोध लिहावे. इतिवृत्त हे परिपूर्ण अचूक असावे. सभेतील इतिवृत्त लेखन हा कामकाजाचा कायदेशीर पुरावा म्हणून उपयोगी ठरतो, म्हणून सभेची इंतभू माहिती लेखन करावी. पुढं आहे, सभेतील कामकाजाची माहिती क्रमाने इतिवृत्तात लिहिली पाहिजे. इतिवृत्त लेखनात अचूक शब्दयोजना, सुस्पष्ट आशय व्यक्त करणारी भाषा, योग्य त्या ठिकाणी पारिभाषिक शब्दांचा वापर त्यामध्ये केला पाहिजे. लेखनामध्ये संदिग्धता असता नाही. इतिवृत्त लेखनात खाडाखोड असू नये. ग्राम्य असलीस कोणत्याही व्यक्तीच्या बदनामीची निंदाजनक मजकूर इतिवृत्तात असता कामा नये. संस्था, कंपनीच्या हिताला बाधा आणणारी, बदनामी करणारी मजकूर इतिवृत्त लेखनात नसावा. इतिवृत्त लेखन तटस्थ वृत्तीनं लिहिलं पाहिजे. त्यात समतोलपणा असला पाहिजे. व्यक्तिगत मत मग एखाद्या गटाविषयी सहानुभूतीवजा लेखन करू नये. इतिवृत्त लेखनाचं काही रचनातंत्र आहे. इतिवृत्त नोंदवहीत सर्वप्रथम आयोजित सभेचे नाव लिहावे. उदाहरणार्थ वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा तातडीची सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल, सभा दिनांक, वार, वेळ, स्थळ लिहावे. सभेचे अध्यक्ष कोण आहेत ते लिहावे. सभेला उपस्थित असलेल्या सभासदाची संख्या व नावे लिहावीत. एखादा सभासद निमंत्रित असेल तर त्याचंही नाव लिहावे. सभासदाच्या नावासमोर त्याच्या सह्या घ्याव्यात. सूचक, अनुमोदकासह विषय प्रस्ताव लिहावा. त्यानंतर ठराव व त्याचा तपशील लिहावा. ठराव बहुमताने एकमताने संमत झाला याचा उल्लेख करावा. सभेत निर्णय घेण्यात आलेल्या विषयाची यादी लिहावी. त्यानंतर सभेची टिप्पणी बरोबर असल्याची खात्री म्हणून सभेच्या अध्यक्षाची सही व दिनांक इतिवृत्ताच्या खाली उजव्या बाजूस घ्यावी. त्याचबरोबर इतिवृत्त लिहिणाऱ्या सचिवाची सही व दिनांक डाव्या बाजूला घ्यावी. दिवंगत व्यक्तीच्या श्रद्धांजलीचा विषय उपस्थित झाल्यास त्याबाबतची नोंद सभेमध्ये प्रथम घेतली जावी. अशा पद्धतीनं इतिवृत्त लेखन केलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. अहवालात्मक इतिवृत्त म्हणजे काय? अहवालात्मक इतिवृत्ताचे लेखन विशिष्ट उद्देशाने केले जाते. या इतिवृत्ताचे स्वरूप परिश्रमपूर्वक, चिकित्सक, विश्लेषणात्मक व संशोधनपर असते.
एखादा नवीन उद्योग, व्यवसाय, कंपनी, संस्था, कारखाना व त्याची शाखा सुरू करण्यासाठी अहवालात्मक इतिवृत्ताचे लेखन केले पाहिजे. एखाद्या उद्योगाची, परिसराची पाहणी करण्यासाठी सुद्धा अहवालात्मक इतिवृत्त लेखन केलं पाहिजे. अहवालात्मक इतिवृत्ताचं स्वरूप कसं असावं, तर अहवालात्मक इतिवृत्ताच्या लेखनाची भिस्त ही उपलब्ध कागदपत्रे, व्यक्तीच्या मुलाखती, प्रश्नावली, तोंडी माहिती, निवेदने, चर्चा, परिसराची पाहणी याद्वारे मिळवलेली पाहिजे. अहवालात्मक इतिवृत्तच्या कोणत्या संदर्भात निर्णय हवा तेही सूचित केलेले हवं. इतिवृत्त लेखनाची जबाबदारी एका सदस्यीय समितीकडे तर कधी बहुसदस्यीय समितीकडे सोपवली पाहिजे. अहवालात्मक इतिवृत्ताच्या आकारास निष्कर्षाची मांडणी असली पाहिजे. विषयाच्या अनुषंगाने काही सूचना करण्याचे स्वातंत्र्य इतिवृत्त लेखकास किंवा समितीस असावी. इतिवृत्त लेखनापूर्वी त्या विषयाची व्याप्ती आणि मर्यादा निश्चित असावी. एकूणच अहवालात्मक इतिवृत्त लेखनामध्ये प्रास्ताविक, शीर्षक, इतिवृत्ताचा मुख्य भाग, शिफारशी आणि निष्कर्ष असतात. आणि वृत्तात्मक इतिवृत्तमध्ये कंपन्या, सहकारी संस्था, ग्रामपंचायती, नगरपालिका, शाळा, महाविद्यालय यांच्या वेळोवेळी होणाऱ्या सभांची इतिवृत्त यामध्ये येतात. या इतिवृत्तात जसजसे घडले तसे नोंदविले जाते. सभेचे तटस्थपणे सत्यकथन करणारी माहिती या इतिवृत्तात लिहिली जाते. केलेल्या कार्याची, घडलेल्या घटनेची, सभाची घटनाक्रमानुसार घेतलेली नोंद म्हणजे वृत्तात्मक इतिवृत्त होय. शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातून स्वतंत्र इतिवृत्त पुस्तिका असतात. अशा पद्धतीनं इतिवृत्त म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. इथं आपण थांबू. उद्या पत्रलेखन म्हणजे काय या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. इथं आपण थांबू. धन्यवाद.